जय अंबे, खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना। आज आहे श्रावणी सोमवार। श्रावणी सोमवार, श्रावण म्हणजे असं बहरतं। श्रावणामध्ये सगळे बहारदार सणही येतात नाही का। आणि श्रावणात पहिला श्रावणामध्ये दीप अमावस्या झाल्यानंतर श्रावणामध्ये पहिला काय आलं तर आपलं पहिला शुक्रवार, की त्या शुक्रवारी आपण जराज्योतिकाचे पूजन केलं। नंतर मग आपण काय केलं, ह्या वेळेला तर आपण घरी पण पूजन केलं आणि नेहा आत्तूच्या घरी पण आपण पूजन केलं। नेहा आत्तूकडे गेलेलो ना आपण ओटी भरण्याला, तिथेही पूजन केलं, जराज्योतिका मातेचा आशीर्वाद घेतला। आणि आज आहे सोमवार, तर आज सोमवारी महादेवाची पूजा, माझ्या भोलेनाथांची पूजा। तर आपण आज श्रावणी सोमवारला महादेवांची पूजा करूया आणि त्यांना मनोभावे पूजा त्यांची करून आपण त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊया, हो की नाही। की सगळ्यांचं रक्षण कर, सगळ्यांचं रक्षण कर, सगळ्यांना आरोग्य दे, सगळ्यांना ऐश्वर्य दे, सगळ्यांना सुख शांती दे आणि सगळ्यांना आरोग्य प्रदान कर हे शंकरा, है ना। असं आपण म्हणून आज त्यांची सेवा करूया। चला तर मग आपण कशी सेवा करायची बघूया। आमची साधी भोळी सेवा आम्ही जी दर सोमवारी करतो ती। आपण आता पूजेला सुरुवात करूया। हां, तर आता मी काय केलंय, आपली पिंड होती ना ती या तामणामध्ये काढून घेतली आणि मग आता त्यावर आपण पाण्याचा अभिषेक, पंचामृताचा अभिषेक करणार आहोत। तर पंचामृत कशाने बनतं ग दुर्वा? साखर, दही, तूप आणि दूध आणि मध पण घेतो नाही का आपण। आणि हे 5 म्हणून त्याला काय म्हणतात, पंचामृत। मग आता आपण ती सेवा करूया। हां, आता करा बरं। शंकराला पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करा। ओम नमः शिवाय, ओम नमः। शिव की पुजारन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, अपने भोले की जोगन पुजारन बनूंगी। मैं तो शिव की पुजारन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी। मैं तो शिव की पुजारन बनूंगी, मैं तो पहनूंगी जोगन का चोला, ओ है पारस महादेव भोला। मैं तो पहनूंगी जोगन का चोला, ओ है पारस महादेव भोला। चरण छूकर मैं कुंदन बनूंगी, चरण छूकर मैं कुंदन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, अपने जो भोले की जोगन बनूंगी। मैं तो शिव की पुजारन बनूंगी, मैं तो शिव की पुजारन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी। अशी साधी भोळी पूजा करून आपण मग त्यावर अभिषेक करायचा। हे बेलपत्र चढवायचं। हे घे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम
शिवा मोठवा होतो. शिवा मोठवा आईले की आपण महादेवाला प्रार्थना करायची, हे भोलेनाथ सगळ्यांचं रक्षण करा, सगळ्यांना चांगली चांगली बुद्धी द्या, सगळ्यांचं रक्षण करा, आरोग्यपूर्ण ठेवा, खुश ठेवा, आनंदी ठेवा. हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना करायची. जगाचं कल्याण करा ना, सगळ्यांचं कल्याण करा. आणि मग हे महादेवा सगळ्यांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सगळ्यांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सगळ्यांचं बरं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आणि मग फुलं व्हायची, मनोभावे सेवा करून महादेवाला फुले व्हायची. अशी साधी भोळी सेवा करून चॅनलला सबस्क्राईब लाईक करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये टाका बरं का, ओम नमः शिवाय. तर तुम्हाला आमची साधी भोळी सेवा कशी वाटली आम्हाला सांगा. हा, जय अंबे.